लागवड कधीची? लागवड साधारण ती 19 जून. 19 जूनची लागवड आहे. हं. अच्छा. सुरुवातीपासून म्हणजे लागवड केल्यानंतर काय काय समस्या आली ते सांगा? तणनाशक मारल्यानंतर ना प्लॉट पूर्ण ट्रेसमध्ये गेला होता. हां. एक 10-12 दिवस. बरं. म्हणजे वाढ अशी लहान मोठं झाडं होती. हां. मग 5-6 दिवस गेल्यानंतर मग मला याची माहिती भेटली ग्रीन लाईफ आपल्या याची कार्बन. कार्बन आणि ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफ. मग ते दिल्यानंतर 4-5 दिवसात फरक पडला. एकदम फरक पडला. हं. अच्छा. आता इथं जर बघितलं तर यावर्षी भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट खराब झाले, बरोबर ना? हां. आता तुमचा जो प्लॉट आहे हा मल्चिंगवर आहे का? नाही. मल्चिंग नाही. दाखवू शकता का? हे बघा ना, मल्चिंग नाही टाकली. म्हणजे डायरेक्ट ओपन प्लॉट आहे. डायरेक्ट ओपन आहे. हां. इथं लोकांचे मल्चिंगवर खराब झाले. त्याच्यामध्ये आपण मेथी पण केली होती. हा प्लॉट किती दिवसाचा आहे? साधारण 40 दिवसाचा झाला असेल. 40 दिवसाचा झालाय. हो. आता यावर्षी तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बनचे रिझल्ट काय काय मिळाले? रिझल्ट म्हणजे काळोखी वगैरे फुटवे-बिटवे सेटिंग पण बऱ्यापैकी जरा मस्त आहे. मस्त आहे सेटिंग. हं. दरवर्षी काय समस्या यायची? दरवर्षी म्हणजे आता मागच्या वर्षी ना हं. झाडाची वाढ वगैरे झाली नाही. बरं. फुटवे कमी हं. आणि झाडं अशी नव्हती मागच्या वर्षी. एवढे फ्रेश नव्हते. हां, एवढं फ्रेश नव्हती. आता जे शेतकरी टोमॅटो करता अशा ह्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? एकच आहे बुवा हे आता ऑर्गॅनिक कार्बन आहे. हं. तो महत्त्वाचा आहे बुवा असं. किती सोडला आतापर्यंत ऑर्गॅनिक कार्बन आपण? किती ड्रम झाले? का नाही 7.5 लिटर सोडलं असं. 7.5 लिटर झाले हां. 40 दिवसामध्ये. हां. वरतून स्प्रेसाठी काय वापरलं होतं आपण? ग्रीन शील्ड वापरले 2 वेळेस. अच्छा. त्याचे काय रिझल्ट तरी ते मिळाले? थोडं लेट झालं माझ्याकडून. लेट झालं. म्हणजे गॅप पडला होता. गॅप पडला. त्याचे 10-12 काय? दिवसांनी मारायचं तर ते हां. 20 दिवसानंतर मारलं. बरं. त्याचा अनुभव काय आला आपल्याला? त्यांनी स्टंप बिम चढा झाला असा. म्हणजे हे इथं जो जाड स्टंप आहे हां, हा हां. हा स्टंप जाड झाला, बरोबर ना? हां, जाड झाला. ज्याला खोड म्हणतो आपण. हां, खोड. आता जर बघितलं पूर्ण प्लॉटमध्ये माल आहे आपल्या, बरोबर ना? हं. रोगराई अजिबात नाहीये. हां. कसं खर्च आपल्याला कमी का? प्रमाण एकदम कमी बा. रोगायचं काही नाही बा तसं काही. खर्च कसा आहे ऑर्गॅनिक कार्बनचा? खर्च काही नाही. साधारण आहे एकदम म्हणजे मापात हां, खर्च आहे. मापात खर्च आहे. अच्छा. म्हणजे यावर्षी आता तुम्ही टोमॅटो शेती किती वर्षापासून करता? टोमॅटो शेतीचं साधारण आता 20-25 वर्ष झाली असतील. 20-25 वर्षापासून शेती करता? हं. म्हणजे आता 20-25 वर्षात तुम्ही भरपूर कंपन्यांच्या प्रोडक्ट हां, वापरलेलं असेल. भरपूर. यावर्षी याबद्दल आहे का या तंत्रज्ञानमध्ये? हो, बदलली. बाकीच्या तंत्रज्ञानमध्ये आणि या तंत्रज्ञानमध्ये? ही जरा फास्ट वाटतं जरा. फास्ट वाटते इतर एकदम. तंत्रज्ञानापेक्षा. बाकीचे ऑर्गॅनिक आहे ना, हां. ती जरा स्लो चालते. हां. ही जरा फास्ट आहे. एकदम फास्ट काम हां, करतं. एकदम फास्ट काम करतं. अच्छा. म्हणजे तुम्ही सर्व शेड्यूलनुसार वापरेले. हो. आज तुम्ही समाधानी एकदम. हो, समाधानी. आता दरवर्षीप्रमाणे तुम्ही जो रासायनिकचा खर्च करायचा, तो खर्च नाही ना काहीच एवढा. डायरेक्ट बंद केलंय? बेसल डोस नाही टाकेल त्याला. अरे बापरे! नाही तर दरवर्षी ना मल्चिंग अंथरून बेसल डोस राहायचा. आता वॉटर 10 सोल्युबल आणि ते एकरी तर 10-15 हजार खर्च यायचा. 10-15,000. हां. कमीत कमी 10 ते 12 हजार खर्च यायचा. आता या वर्षी बंद आहे का सर्व? या वर्षी ते केलंच नाही. अरे 100% प्लॉट याच्यावर आहे आता. 100% त्याच्यावरचे. ऑर्गॅनिक कार्बन झालं, ग्रीन ऑर्गॅनिक लाईफ कार्बन आणि तुम्ही कीड आळीसाठी काय घेतलं? क्रॉपशील्ड एक हात घेतला होता. कीटकनाशक ना? कीटकनाशक. त्याचा काय रिझल्ट मिळाला आपल्याला? त्याचं आळे वगैरे काही दिसले नाही. काहीच दिसले नाही. ट्रिप्स वगैरे नाही काही दिसले. काहीच नाही. हं. एकदम प्लॉट चमकतोय. आता जर बघितलं तर ऊन खूप आहे, बरोबर ना? हां. आज हं. तरी प्लॉट आपला एकदम इथं बघू शकतो आपण. एकदम कळी वगैरे एकदम सेटिंग एकदम मस्त झाली. ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी जर वापरली तर मल्चिंगच केली पाहिजे, गरज नाही. गरज नाही. हां. ओपनवर पण होऊ शकतो. हो, होऊ शकतो. आज प्रत्यक्ष तुम्ही तो अनुभव घेतलाय, हो. बरोबर ना? हं. आता इथे आपण बघू शकतो सर्वीकडे कुठंच मल्चिंग केलेलं नाही प्लॉट, नाही मल्चिंग नाहीच आहे ना. तरी एकदम निरोगी प्लॉट आहे. हं. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? एवढंच सांगू की जेवढा खर्च कमी करता येईल ना तेवढा कमी करावा असं. योग्य पोषण द्या. आणि पोषण महत्वाचं आहे. वापरली पाहिजे का ऑर्गॅनिक कार्बन? हो, काय अडचण नाही वापरायला. बिंदास वापरा. बिंदास. डोळे झाकून. डोळे झाकून. हो. आपला परिचय द्या. मी भाऊसाहेब संपत उगले, खेरवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आता तुम्ही विश्वास देऊ शकता का इतरांना? हो मग. आपण वापरले आपल्याला रिझल्ट भेटलाय ना.
हं. खरे खरे. चालेल, धन्यवाद. हं.